आणि या स्पर्धेला त्यानं खूप चांगलं मार्गदर्शन सुद्धा दिलं होतं. त्यानंतर नुकतंच नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाताताई पाटील यांचंही या स्पर्धेसाठी आगमन झालं होतं. त्यानेही आपलं मनोगत या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं दिलं. आज भरपूर मान्यवर या स्पर्धेत येऊन गेलेत. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद प्रत्येक मान्यवरांनी दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती सन्माननीय अशोक पाटील साहेब इथं उपस्थित होते. म्हणजे आज मान्यवरांची रेलचेल आपल्याला मॉर्निंग सेशनपासून पाहायला मिळते. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. स्ट्राईकला किशोर आहे, नॉन स्ट्राईकला सुमित आहे. कालच्या सेशनमध्ये चांगला खेळ बोनकोडे टीमनं केला आणि 2 सामने लागोपाठ त्यांना जिंकलेत. त्यामुळे एक चांगला कॉन्फिडन्स त्या टीमचा वाढला आहे. गोलंदाजीसाठी आला पहिला ओव्हरमध्ये विजय भगत बॉलिंगसाठी पहिला फ्रंटलाईन गोलंदाज. आणि समोर आहे किशोर. सामन्याला होते सुरुवात. पॉईंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफ नाही आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, कारण डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात केला आहे. एक लॉंग ऑफ तैनात आहे, एक लॉंग ऑफ तैनात आहे, एक काऊ कॉर्नर बिरजू भगतला तुम्ही पाहता आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेटेस्ट प्ले. एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. पहिला बॉल विजयचा. पहिला बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, त्यानंतर इथे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. जर हिट झाला असता तर कदाचित चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु चांगला प्रयत्न विजय भगत यांचा. धाव आली नाही आहे. डॉट बॉल आलाय पहिला. सध्या किशोरला बीट केलंय पहिल्या बॉलवरती विजय भगतनं. दुसरा बॉल समोर मारलाय डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. फिल्डिंग चांगली होते डीपमध्ये प्रदीप कडून. तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली. सिंगलनं आपलं खातं उघडलं किशोरनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आता एक रन. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. ओ चांगला वाईड यॉर्कर. इथेही चांगली गोलंदाजी केली जाते विजय भगत कडून. आणखीन एक डॉट बॉल अगदी ऑप्शनच्या बाहेर क्रीजमध्ये टाकलेला बॉल. सुमितला बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली यष्टीरक्षकाची भूमिका उमेश भोयर यांच्याकडून पाहायला मिळते. फुलर लाईनचा बॉल. इथे कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑफ बॉलच्या पर्यंत पोहोचलाय आणि महेशनं पकडला झेल. सुमित बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का इथे दिलाय विजय भगतनं बोनकोडी लिमोनिया टीमला. सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. 2 चेंडूंचा सामना केला आणि भोपला न फोडता तंबूच्या आश्रयाला गेलाय. गोल्डन डकचा शिकार. पहिला धक्का दिलाय ते विजय भगतनं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 1 धाव. 4 बॉलचा खेळ संपला. प्रतिम गोलंदाजी सध्या विजय भगत यांची. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी विशाल गोटकर आलाय. गोलंदाज तयार. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. इथे किशोर काय धावतोय. गडबड. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवरती आहेत परंतु पंचांचा इशारा नॉट आउट. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवरती आल्या होत्या परंतु अपघात होता होता वाचला असंच म्हणावं लागेल कारण कॉलिंग महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये.
विशालनं कुठलंही कॉलिंग केलं नव्हतं. किशोर धावत सुटला, परंतु तिथे शॉर्ट मिड विकेटला मिसफील झाली, त्यामुळे अपघात घडला असंच म्हणावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर पिच बॉल, ड्राईव्ह चांगला आहे, परंतु शॉर्ट मिड विकेटला आणखीन एक चांगली फिल्डिंग मनोज कडून. इथे धाव आलेली नाहीये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिलं षटक विजय भगतच्या नावावरती राहिलं. 1 रन देत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केलाय. काय गोलंदाजी केली विजयनं आपलातून. ग्रेट इकॉनॉमिकल षटक. अगदी सर्वोत्कृष्ट कामगिरी असेल त्याची करिअरमध्ये असं वाटते मला. 1 रन देत असताना 1 विकेट. षटक क्रमांक आता दुसरं टाकण्यासाठी दिगंबर बॉलिंगसाठी आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बोनकोड 11 या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 1. समोर आहे आता किशोर आणि दिगंबर बॉलिंगसाठी. राईट मोर द विकेट. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला. इथेही बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल दिगंबर कडून. 7 चेंडू झालेत आणि आतापर्यंत 6 बॉल डॉट आहेत. यावेळेस उडवला बॉल. किशोरच्या बॅटमधून एक बिग हिट आणि बॉल चाललाय लॉंग ऑन क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पार. षटकार. रनसाठी संघर्ष सुरू होता, धाबांसाठी धाबाधाव सुरू होती, परंतु आता ही प्रतीक्षा मला तर वाटते संपलेली आहे. कारण किशोरच्या बॅटमधून एक मोठा फटका, षटकार आलाय आणि या 6 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 7 रन झालेत. दिगंबरनं पहिला बॉल डॉट टाकला, त्यानंतर दुसरा बॉल टाकत असताना अगदी स्लॉटमध्ये ओव्हर पिच बॉल आणि त्याला बरोबर उडवला आहे लॉंगांच्या वरून. 6 रनसाठी षटकार. ओ इथे टर्न अँड बाउन्स, चांगली गोलंदाजी. विकेट किपरनं लाईन मिस केली, त्यामुळे बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना दिसते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8. चांगली गोलंदाजी दिगंबर यांची. हा बॉल टर्न अँड बाउन्स झालाय. हलकासा लेग कटरचा वापर. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं चांगली उचली प्राप्त केली होती. यावेळेस पास स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ तिथे दोन धावा इथे मिळत आहेत किशोरला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8. ओ स्विंग इन द मिस. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फुटवर्क दिसत नाही आज किशोरचं खास या मॅच मध्ये. ओ इथे हे पहा बॅटला बरोसून बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11. पहिल्या ओव्हरमध्ये 1 रन, तिथे विकेट आली. या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या दिगंबरनं. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11ला 1. आता ओव्हर नंबर 3 मध्ये प्रेमनाथ बॉलिंगसाठी आलाय. गेली अनेक वर्ष जोगावड्या टीमसाठी सातत्यानं खेळतो प्रेमनाथ. प्रेमनाथ पाटील बॉलिंगसाठी आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11. विशाल आता स्ट्रायकिंग इनला तयार आहे. अजूनही विशालची बॅट बोलली नाहीये या मॅच मध्ये.
पहिला बॉल सोडून दिला विकेट किपरसाठी. बघूया अंपायर काय सिग्नल करतायत. चला वाईट +1 2 धावा येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 13. आता टीम पुन्हा एकदा प्रेमनाथ ओव्हर द विकेटने विशालसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा ऑफस्टमच्या बाहेर आहे, त्यामुळे पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंच विनोद भगत यांचा. आणखी अतिरिक्त रन स्कोर कार्डवरती जोडली जाते. टीमची धावसंख्या 14. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर. पुन्हा एकदा अंपायर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. खराब गोलंदाजी आहे प्रेमनाथ त्यांची. आतापर्यंत एकही चेंडूचा खेळ संपलेला नाही आहे. टीमची धावसंख्या 15. लगातार 3 चेंडू वाईट फेकलेले आहेत प्रेमनाथनं. अगदी योग्य दिशा त्याला स्वीकारता आली नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच रन आले विजय भगतच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये दिगंबरनं 10 धावा दिल्या. आता हे षटक पुन्हा एकदा प्रेमनाथला पाचारण केलाय. टीम मीटिंग घेतली त्यानंतर मात्र पुन्हा एकदा संधी त्याला दिलेली आहे. हो इथे चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. आज साचपडतोय विशाल किशोरला, त्यानं बाद केलाय. खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय बोनकुड 11 या टीमकडून. विकेटचं पतन. किशोर एक सेट बॅट्समन होता, त्याला बाद केलाय. फलंदाज बाद. 10 धाबांचं योगदान देत असताना तो परतला रनआउटच्या रूपानं. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 15. योगेश बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. चॉकी या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. एक हार्ड हिटर आहे, बोनकोटे टीमचा महत्वाचा खेळाडू. बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. 2 गडी बाद 15 धावा झालेत. 2.1 चेंडूचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15ला 2. अंपायरकडे अपील केली जाते. स्ट्रॉंग अपील होती, अगदी पायावरती लागला बॉल. हॅलो बॅटला आय थिंक ब्रश झाला बॉल, त्यामुळे पंचांचा कुठला निर्णय नाही आहे. यामुळे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. ओव्हर पिच जास्त वीट देत नाहीये. प्रेमनाथचं कौतुक व्हायला पाहिजे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं प्रेमनाथनं. मग विशाल गोटकर असतील, किशोर असेल किंवा योगेश असेल. टीमची धावसंख्या 17. चला स्पीकरवाले साऊंड सिस्टीमवाले आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे, कारण दोन्ही आता सेल संपलेले आहेत माईकचे.
अगदी यष्टांच्या मध्ये सापडला योगेश आणि लेग बिफोर विकेटचे शिकार इथे ठरत असताना आणखीन एक धक्का लागतोय बोनकोड 11 या टीमला. 3 विकेट्स गमावलेत बोनकोड या टीमने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 18 धावा झालेत. चला मंडप डेकोरेटर हॅलो नवीन हॅलो चला मंडप डेकोरेटर्स आपण लवकरात लवकर या. चला टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड आतापर्यंत 18. निशिकांत तल्लेगावकर बॉलिंगसाठी आलाय. पहिला बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका परंतु डीप कव्हरला चांगली फिल्डिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये विजय भगत आहेत. एकच धाव इथे मिळेल विशालला आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 19 धावच नाही आहेत. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट अलोंग द कार्पेट डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या अखेर निवृत्ती नाईकच्या बॅटमधून या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 19 धावा 21 धावा झाल्यात. माफ करा. चला घनसोली 11 घनसोली 40+ आपण या मॅच नंतर टॉस साठी यायचं आहे कारण यानंतरचा पुढचा सामना घनसोली 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या टीमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे घनसोली टीम आपण जर उपस्थित झाला असेल तर टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. ओ कडक फटका आहे. टायमिंग चांगला आहे. अगदी टच केला बॉलला. प्रॉपर टायमिंग. बॉल करतो हवाई सफर आणि बॉल सीमारेषा पार. अखेर संघर्षाचा बांध फुटला विशालचा. या मॅच मध्ये विशालचं काहीतरी भिनसलेलं आहे. बॅटवरती तो व्यवस्थित बॉल मिडल करत नव्हता. बरेच डॉट बॉल बरेच मिस झाला फटके परंतु आता निशीच्या विरोधामध्ये एक चांगलं टायमिंग देत असताना हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 28. अजूनही 2 बॉलचा बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 28 धावा झालेत. ओ पुलर लाईनचा बॉल बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. पुन्हा एकदा बिरजू प्रचंड वेगाने चाललेत. फेकी केली जाईल दुसऱ्या धाब्यासाठी. नाहीये इथे रनआउटची संधी आहे फलंदाजाकडे. आता अंपायर टीव्ही अंपायरकडे जात आहेत रनआउट चेक करण्यासाठी.
ऑनफिल्ड फंडचं आता विनोद भगतनं आता टी बी अंपायरकडे डिसिजन सोपवलाय. चला आता आमची ओमसाई MTC लाईव्ह ब्रॉडकास्टिंग ना आता हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. खूप चांगला टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये 3 दिवस आपल्याला पाहायला मिळालं. चला नॉट आउट म्हणजेच फलंदाज बाद नसेल. टीमची धावसंख्या 28-29. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या डाबामधला. ओ फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे आणि बॅटच्या अगदी टोईनला बॉल लागलाय. टायमिंग प्रॉपर आणि बॉलला केला निवृत्तीनं हवाई सफर. बॉल सीमारेषा पार शेवटच्या बॉलवरती आलाय. निवृत्तीच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. या सारांच्या मदतीनं टीमची धावसंख्या 35 आणि आता विजयासाठी करायची आहे. झुगा 40+ या टीमला 36. चांगलं टार्गेट सेट झालं त्या मॅचमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या निशिकांत तलेगावकरनं. पहिल्या ओव्हरमध्ये विजयनं 1 धाव, इथे 1 विकेट आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये दिगंबरनं 10 धावा दिल्या, तिथे विकेट आली नाहीये. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रेमनाथ पाटीलनं सुरुवातीला वाईट टाकले 3, परंतु त्यानंतर त्याचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं. 7 धावा दिल्या, 1 विकेट तिथं प्राप्त झाले आणि या ओव्हरमध्ये निशिकांत तलेगावला 17 धावा खर्च झालेल्या आहेत. चला शंकर पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. यानंतर त्यांचा सामना आपल्याला बघायला मिळेल. अशी एकंदरीत 4 षटकं संपलीत. टीमची धावसंख्या 35 आणि विजयासाठी करायची आहेत 36 धावा. चला हा सामना संपल्यानंतर तिन्ही अंपायरला विनंती आहे की आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. हा सामना संपल्यानंतर हेमंत पाटील, गिरीश सावंत आणि विनोद भगत या तिन्ही पंचांना विनंती आहे की हा सामना संपल्या आपल्याला व्यासपीठाकडे संपर्क करायचा आहे. चला वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 36 धाबांचं लक्ष्य आहे. 9च्या सरासरीनं धाबांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. आणि तो पाठलाग आता करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. एका बाजूला प्रदीप आणि त्याच्या जोडीला महेंद्र पाटील, मायटी महेंद्र. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर दोन्ही बॅटर चांगले खेळलेत सुरुवातीपासून. महेंद्र पाटीलने सुद्धा खूप चांगला खेळ साकारला या स्पर्धेमध्ये. प्रदीपनं सुद्धा खूप चांगली बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. म्हणजे दोन्ही इनफॉर्म फलंदाज आहेत. छत्तीस धाबांचं लक्ष्य आहे. बघायला तर गेलं तर टार्गेट सोपं आहे, परंतु कधी कठीण होईल याचा नियम नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट अद्भुत खेळ आहे.
आणि क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आहे. इथून जर पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स आल्या 1 किंवा 2 तर मात्र या मॅचमध्ये शिरकाव होऊ शकतो बोनकोडी इलेव्हन या टीमचं. आणि बोनकोडी इलेव्हन टीमसुद्धा कमी नाही आहे. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. जयेश आहे त्यांच्याकडे, संदीप आहे त्यांच्याकडे, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो. आणि खास करून रविकांत नाईक हा ट्रम्प कार्ड त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे 36 धावा त्यांच्यासाठी बस होतील असं मला वाटतं. परंतु क्रिकेट हा या खेळाला जर तरला धारा नाही आहे. क्रिकेट हा खेळ तुमच्या स्किलनं केला जातो, तुमच्या टॅलेंटनं केला जातो, तुमच्या कर्तृत्वानं खेळलं जातं आणि ते तुमच्या गुण कौशल्यानं खेळलं जातं. तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची क्षमता असेल तरी लक्ष्य तुम्ही आरामात पार करू शकता. महेंद्र पाटील स्ट्रायकिंग इनला, नॉन स्ट्राईकला प्रदीप आणि गोलंदाजीसाठी जयेश आल्या बॉलिंग मार्कवरती. आज बोनकोडी इलेव्हन या टीमला 12वा खेळाडू उमेश म्हात्रे आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला सामन्याला होती सुरुवात. पहिला षटक, पंचांचा सिग्नल, स्टार्ट टू द गेम. पहिला बॉल जयेश आणि समोर आहे महेंद्र पाटील. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, चांगला फटका. बॉल चालला त्या डिपिश पॉइंटला, बॉल सीमारेच्या पलीकडे महेंद्रच्या बॅटमधून आलाय चौकार. जास्त वीट दिली जयेशनं, जागा बनवली आणि जागा बनवून स्ट्रोक केला महेंद्रनं. बॅकफुटला जात असताना एक चांगला कट शॉट आणि बॉल चाललाय स्वीपर कव्हर आणि पॉईंटच्या मधून, बॉल सीमारेच्या पलीकडे. चौकारानं खातं उघडले महेंद्रनं. टीमची धावसंख्या 4. लोबर फुलटॉस बॉल अलोंग द कार्पेट, एक चांगला फटका. लॉंग ऑफला थोडीशी फंबलिंग झाली आणि त्याचा फायदा जरूर उठवलाय. रविकांत नाईक होते तिथे, थोडीशी फंबलिंग होते आणि त्याचा फायदा महेंद्र पाटीलनं घेतलाय. 2 धावा वसूल केलेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 6. यावेळेस फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे योगेश, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 धावे ते मिळते महेंद्रला आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 7. सध्या पहिल्या षटकातला 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आहेत 7, 36 करायचे आहेत म्हणजे अजूनही 21 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत विजयासाठी 29. सुरुवात तर चांगली झाली, जोगा 40+ त्या टीमची. महेंद्रनं चौकारानं आपलं खातं उघडलंय, टीमचं खातं सुद्धा चौकारानंच खोललं. इथे चांगला बॉल आहे. 8व्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय प्रदीपला. जयेशनं डॉट बॉल, टप्पा पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल निर्धाव आलाय. टीमची धावसंख्या 7. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर टाकला बॉल. 1 धाव इथे मिळते प्रदीपला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती आतापर्यंत 9. 8 माफ करा, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. इथेही चांगली गोलंदाजी, इथेही बेट करून चालला महेंद्रला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8 म्हणजे आता धावा करायच्या आहेत विजयासाठी 28. 18 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे मॅचमध्ये. सामना संपलेला नाही आहे बोनकोडी टीमसाठी, कारण 18 बॉल 28 धावा म्हणजे विजयाचा आणि धावांचं अंतर आहे बॉल आणि रनमध्ये ते 10 आहे. त्याच्यामुळे संधी आहे इथून कमबॅक करण्याची.
बोनकोडी या टीमला. रविकांत नाईक बॉलिंगसाठी आलाय. बोनकोडी टीमचा एक ट्रम्प कार्ड. इथे जर विकेट आले तर मात्र कमबॅक होऊ शकतो. पहिला बॉल स्विंग इन मी शरदचा वेध घेतलाय. इथे रन आली नाहीये. पहिला डॉट बॉल. हीच तर खासियत आहे रविकांत नाईकची. टप्पा पडल्यानंतर चांगला बॉलिंग घेतो बॉल. नॅचरल स्विंग आहे त्याच्याकडे. लेफ्ट हँडर सिमर आहे. आता 17 बॉलमध्ये अजूनही 28 धाबांची गरज आहे. हो उडवलाय बॅकफुटला जाऊन एक डेलिकेट टच. सुमित आहे स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक. फेकी केली जाईल. रनआउटची संधी परंतु नाही. फेकी थोडीशी उशीर आहे त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात प्रदीपच्या बॅटमधून. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 10 रन. ओ समोर फोर्स केला ऑन दी अप आणि बॉलला उडवला प्रदीपनं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. लेन चुकीची होती रविकांत नाईकची. शॉर्ट ऑफ लेन. टप्पा मागे ठेवला त्यानंतर रूम भेटला. बॅकफुटला गेला. स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि समोर फोर्स करत बॉलला उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रनसाठी षटकार. आता 15 बॉलमध्ये 20 धाबांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 16. स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 17. अजूनही 14 बॉल आणि 19 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. विकेट पाहिजे बोनकोडी 11 टीमला. बॉल सोडला. ठप्पा पडल्यानंतर डिलिव्हरेड आहे. याच्यावरती घोषांकित क्षेत्राची रन येणार नाहीये कारण टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. शिराचा वेध घेतला त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला. त्याच्यामुळे खूप चांगला निर्णय पंच गिरीश सावंत यांचा. डिलिव्हरेड आहे. या बॉलवरती कुठली रन येणार नाहीये. म्हणजे आता 13 बॉलमध्ये करायचे आहेत 19 धाबा. 13 चेंडू आणि 19 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये. जोगा 40+ या टीमला जिंकण्यासाठी. ओ इथे पंचांकडे अपील केली जाते. स्ट्रॉंग अपील आहे परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही रन येते. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉलमध्ये करायचे आहेत 18 धाबा. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथूनही पलटवार वार आपल्याला पाहायला मिळतील कारण दोन्ही संघ मुरलेले आहेत आणि दोन्ही संघ कच्च्या गुरूचे चेले नाही आहेत. बघूया आता टीम मॅडल होते. 3रं षटक कोणाला आणायचं बॉलिंग मार्क वरती. संदीप म्हात्रे की विशाल घोटकर. परंतु विशाल घोटकरला पसंती दिलेली आहे टीमच्या कॅप्टननं. टीमची धावसंख्या 18 म्हणजे 12 बॉलचा खेळ बाकी आणि 18 धाबांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 18 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना भरपूर तापलाय. जरी विकेट आली नाहीये तरी सुद्धा होप्स आहेत बोनकोडी 11 या टीमकडे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राकडे. सिंगल मिळते महेंद्रला आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 19 धाबा. म्हणजे आता 11 बॉलमध्ये 17 धाबांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 17 रन.
हो विकेट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील केली जाते. इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मात्र मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20, म्हणजे आता 10 बॉल आणि 16 रनची गरज आहे. 10 चेंडू 16 रन. इथे विकेट पाहिजे बोनकोड इलेव्हन टीमला, तरच मॅचमध्ये कमबॅक होईल. विकेट आल्यानंतर न्यू बॅटर होईल, न्यू बॅटर मैदानामध्ये येईल आणि त्यामुळे होप्स वाढतील. हो पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. इथेही 1 रन आली लेग बायच्या स्वरूपामध्ये. आता 9 बॉलमध्ये करायचे 15. टीमची धावसंख्या 21, 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे सध्या. म्हणजे आता 9 बॉलमध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. ओ स्विंग इन अ मिस. चांगला कटरचा वापर पडल्यानंतर आतमध्ये म्हणजे बाहेर निघणारा बॉल बीट करून चालला महेंद्र पाटीलला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 15 रन. व्हॉट अ मॅच, रोमहर्षक सामना. मोनकोडे टीमच्या विरोधामध्ये जुगाव टीमला जास्त बेनिफिट आहे. त्यातलं कारण आहे त्यानं विकेट गमावलेली नाही आहे. हो चांगला ड्राईव्ह लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक योगेश. चांगली फेकी आहे, चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव मिळेल म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत. 7 आणि 7 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे पोनकुटी टीमसाठी. ओ कडक मारलाय आणि थेट मारलाय लॉंग ऑनच्या भरून. बॉल सीमारेषा पार. प्रदीपच्या बॅटमधून मच नीडेड षटकार. या षटकाराची आवश्यकता होती, तो षटकार आलाय प्रदीपच्या बॅटमधून. आता 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 8. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 रन आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये विशाल घोटकरनं खरं तर 5 बॉलमध्ये 4च धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचा बॉल अगदी लेन बॉल नाही आहे तर ओव्हर पिच बॉल होता स्लॉटमध्ये आणि फक्त त्याला दिशा दिली. टायमिंग बेमिसाल होतो प्रदीपचं. तिथे षटकार आल्यानंतर 10 धावा खर्च केल्या विशाल घोटकरनं. आता 6 बॉल 8. संदीप म्हात्रे बॉलिंगसाठी आलाय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. एक वेगवान गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप म्हात्रे सामना वाचवेल का, हा बऱ्याच लोकांना आता प्रश्न पडलाय. तर महापौर ट्रॉफीमध्ये तुम्ही पाहिलं तर तलवली टीमच्या विरोधामध्ये 4 बॉलमध्ये 5 धावा डिपेंड केल्या होत्या संदीप म्हात्रेनं. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कव्हर्सला केलाय. चांगला फटका डीपमध्ये सुमित आहे. एकच धाव ते मिळताना दिसेल म्हणजे आता 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अजूनही भोनखेडे टीमला विकेट प्राप्त करता आली नाहीये. म्हणजे पहिल्या गाड्यासाठी काय सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे महेंद्र पाटील आणि प्रदीपचं. त्यांना माहीत आहे आपली विकेट न टाकता ही मॅच आपल्या आटोक्यात आहे, त्याच्यामुळे कुठलीही गडबड होत नाहीये. 5 चेंडू 7 रन. हो उडवलाय, कॅचिटचा कॉल आहे. विकासनं पकडला असेल आणि आता मॅचची कहाणी बदलेल. प्रदीप आउट. शेवटी पलटवार केल्या संदीप म्हात्रेनं. मी तर याच तर गोष्टीचा उल्लेख करत होतो. हा असा गोलंदाज आहे मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. कारण नुकत्याच झालेल्या महापौर चषकामध्ये 2 बॉलमध्ये 2 षटकार मारल्यानंतर संदीप म्हात्रेनं 4 बॉलमध्ये 5 धावा बनू दिल्या नव्हत्या.
तो हाच खेळाडू आहे, हाच तो गोलंदाज आहे संदीप म्हात्रे. त्याच्यामुळे आता बॉल शिल्लक आहे 4 आणि धावा करायचे 7. बिरजू भगत आला बॅटिंगसाठी. आता मजा येईल. आता मॅचची कहाणी, आता टर्निंग पॉइंट हा झेल होईल का या मॅच मध्ये. बिरजू भगत आला बॅटिंगसाठी. 4 चेंडू आणि 7 धावा. अजून विकेट आली तर मॅच वरती पकड निर्माण होईल बोनकोड 11 या टीमची. 4 चेंडू 7 रन. वड मॅच, रोमहर्षक सामना. ओ हॅमर्ड केला बॉलला. डीप मध्ये शतरक्षक आहे, परंतु कुठल्याही शतरक्षकाने प्रयत्न केला नाहीये. खरा फिल्डिंग, तालमेल नाहीये. किशोर आला डाव्या बाजूनं. त्यानंतर मात्र योगेश, थोडीशी फंबलिंग झाली योगेशची आणि त्यांना दोन्ही शतरक्षकांना बॉल हुलकावून देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना आता क्लिअर झालाय. 3 चेंडू 3 रन. खरं तर योगेशला चान्स होता बॉल अडवण्याचा, कारण तो उजव्या बाजूने या बाजूला येणार होता आणि डाव्या बाजूने बॉल अडवणं कठीण असतं किशोरला, परंतु ते कॉलिंग जमलं नाहीये. क्रिकेट आहे. या 2 रन जर वाचले असते तर अजून मॅच मध्ये शिरका वाचला असता बोनकोड 11 या टीमचा. तरी सुद्धा मॅच संपलेली नाही आहे. इथून जरी विकेट आली तरी कमबॅक होऊ शकतो. 3 बॉल 3 धाबांची आवश्यकता आहे. बिरजूच्या बॅटमधून एक नशिबाचा चौकार आलाय. 3 चेंडू आणि 3 धाबा. गोलंदाज तयार संदीप. ओ इथे रनआउटची संधी आहे, परंतु मिड ऑफ थोडासा गंभीर आहे. फंबलिंग झाली, त्याचा फायदा जरूर घेतला आहे. 2 धाबा लगेच चोरल्यात. वसंत मस्कर होते लॉंग ऑफला. खराब फिल्डिंग. आता 2 चेंडू आणि 1 रन. चला लगेच घनसोली टीमच्या विरोधामध्ये या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्या टीमला मात्र खेळावं लागेल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच तयार आहेत त्या टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 2 बॉल आणि 1 रन ची आवश्यकता आहे. दोन बॉल आणि 1 धाव. चला आता अम्ब्रेला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 1 रनची गरज आहे. बिरजू भगत बघूया आता हे 2 चेंडू कसे युटिलाइज करेल. ओ क्लीन बॉल. अजूनही सामना संपलेला नाहीये. युमी साहेबीर हिट फलंदाज बाद. आता किशोर आणि योगेश विचार करतील की आमच्याकडून जर पायाने जरी आडला असता बॉल तरी सुद्धा चाललं असतं. या 2 धाबा वाचल्या असतात तर एका बॉलमध्ये आता 3 धाबांची गरज असली असती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. ही 1 धाव आता जोगाव टीमला बनवावीच लागेल, कारण या स्पर्धेतला नियम आहे कंपल्सरी टार्गेट चेस. 1 बॉल आणि 1 रनची गरज आहे. काय क्लीन बोल्ड केलाय संदीप म्हात्रे. ह्या सीझन मध्ये जास्त प्रभाव आहे या गोलंदाजाचा. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे महापौर चषकामध्ये, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सुद्धा. नवी मुंबईचा शिल्पकार ट्रॉफी तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला अंतिम दिवस, फायनल डे, आणि आता काही तासानंतरच या स्पर्धेची सांगता होईल. निशिकांत तलेगावकर बॅटिंगसाठी आल्या मैदानामध्ये. 1 बॉल 1 चेंडू आणि 1 रन. बोनकोडे 11 की जोगाव 40, माफ करा, बोनकोडे 11 40+ की जोगाव 40+. या सामन्यामध्ये विजयी कोण होणार हा सांगणारा शेवटचा बॉल संदीप म्हात्रे बॉलिंगसाठी. ॲक्शन रिॲक्शन या बॉलवरती कशा असणार.
प्रेक्षकांची आता उत्कंठा वाढलेली आहे. आता प्रेडिक्शन जर आपण बघितला प्रेडिक्शन टेबल तर मला वाटते 50-50 लोकांनी सांगितलं असेल की 50% बोनकोडे टीम जिंकेल आणि 50% जोगाव टीम जिंकेल. कारण सामना तसाच रंगलाय. कडक सामना, रोमांच, थरार, पदलालित, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओवटी, सांघिक कामगिरी करणारा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, म्हणजेच क्रीडांगणामध्ये सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय. कडक सामना आहे. संदीपनं मॅचमध्ये आणले बोनकोड या टीमला. 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज असताना एका बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. सिली कव्हर पॉईंट ठेवण्यात आला आहे. सिली मिडॉन आहे. त्यानंतर वायडिश एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तोही क्लोज आहे. एक फर्स्ट स्लिपच्या दरम्यान आहे क्षेत्ररक्षक. एक फॉरवर्ड शॉर्ट लेगला ठेवला आहे. फॉरवर्ड शॉर्ट लेगला निवृत्ती नाईक आहेत. 1 बॉल 1. मित्रांनो, हा सामना आवडला असेल तर 2000 टाळ्या वाजवा दोन्ही टीमसाठी. 1 बॉल 1. ओ इथे खराब क्रिकेट. खरं तर संदीपनं चूक केली. इथे संधी निर्माण झाली होती. संदीपनं सामना आणला परंतु संदीपनं बॉलही कलेक्शन केला नाहीये. इथे भरपूर दूर होता बिरजू भगत स्टंप पासून. जर कलेक्शन झालं असतं तर रनआउटच्या रूपानं विकेट आली असते आणि सामना मात्र बोनकोडे टीमने जिंकला असता. चला तिन्ही पंच या. चला गिरीश सावंत, त्यानंतर हेमंत पाटील.